जय हरी एकादश स्कंद भाग 67. आपण कृष्णार्पणाची युक्ती नाथ महाराजजी सांगतायत ती ऐकतोय की हरीला जे अनन्य शरण जातात ते भगवंताला फार आवडतात. मग आई जशी तान्ह्या मुलाचं पालन करते तसा हरी पण त्यांना सांभाळतो. म्हणून आपल्या उदरनिर्वाहाचे जे जे उद्योग असतील ते सगळे कृष्णार्पण करावेत. अर्थातच आमच्या साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. प्रत्येक कार्य करता करता ते भगवत स्वरूप अर्थात कृष्णार्पण करायचे, भगवंताला अर्पण करायचे. मला वाटतं तो दृष्टांत आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की जनाबाई या गौऱ्या थापत होत्या आणि त्या गौऱ्या थापता थापता विठ्ठल 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 जे काय काम करत असतील ते सगळं भगवंताच्या नामामध्ये करायचं आणि भगवंताला अर्पण करायचं. या वृत्तीने त्यांचं सतत अहोरात्र काम चालू असायचं. आता त्यांचं गौऱ्या थापण्याचं काम चालू असतानाही त्यांनी विठ्ठल 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 हे चालू ठेवलं आणि गौऱ्या थापल्या. आणि इकडे कबीरजींना माहिती मिळाली होती की कुणीतरी संत जनाबाई या गावामध्ये आहेत. आता यांना वाटलं की आपण त्यांची भेट घ्यावी, कारण त्या खूप मोठ्या भगवत भक्त आहेत. गावामध्ये आले आणि त्यांनी लोकांना विचारत होते, का हो म्हणे तुमच्या इथे संत जनाबाई कुठे आहेत? लोक म्हणे, संत आमच्याकडे कुणी संत जनाबाई नाही म्हणे, आमची जनी मात्र आहे म्हणे. कुठे आहे म्हणे? ती तिकडे पलीकडे गौऱ्या थापायला लागली ना ती. आता यांनी तिकडे गौरा थापणाऱ्या स्त्रियांचा अवतार बघितला तर हे असे केस विस्कटलेले, ते आता ग्रामीण भागातला सगळा वेश धारण केलेला आणि दोन स्त्रिया भांडत होत्या. त्या भांडता भांडता एकमेकींना अर्वाच्य शिव्या पण देत होत्या. त्यातली एका स्त्रीने या कबीरजींना बघितलं आणि म्हणे, ए बाबा बरं झालं इकडे आलास, ये बरं म्हणे, बघ म्हणे ही क्या घाण शिव्या दिल्या. आता मी त्या उच्चारायला नको. म्हणे ही जनी म्हणे एवढ्या गौऱ्या थापल्यातलेल्या त्यातल्या माझ्या माझ्या माझ्याच करतीये म्हणे, हिच्या कशाच्या गौऱ्या आल्या? भांडकुदळ म्हणे ही कुठली की. अहो पण मग इथे गावामध्ये नवीन आहे म्हणे, मी विचारायला आलो की इथे संत जनाबाई कोण आहे? ते बाबा तुझं बाजूला राहू दे म्हणे, आधी या गौऱ्यांची परीक्षा करून सांग म्हणे, हिच्या गौऱ्या किती माझ्या गौऱ्या किती. कबीरजी विचार करायला लागले, गौऱ्या कुणाच्या हे कसं कळणार? त्यावेळेस संत जनाबाई म्हणाल्या, ए बाबा एवढा विचार करायला काय झालं म्हणे, लवकर लवकर कामाला लाग, एक एक गौरी घे म्हणे, कानाला लाव, ज्याच्यातून इट्टल इट्टल आवाज ऐकू येईल ती गौरी माझी, आणि जी दुसरी आहे ती हिची. आता घाण शिव्यामध्ये तिने सांगितलं होतं ती हिची. मग यांनी विचार केला की गौरीमधून कसा आवाज येऊ शकतो. आणि तरी पण आता त्या दोन बायकांचं भांडण सोडवण्यासाठी म्हणून कबीरजींनी एक एक गौरी घेतली, कानाला लावली, आणि ती जी दुसरी भांडकुदळ बाई होती ती म्हणाली होती की यातल्या 5 गौऱ्या जनीच्या, 20 गौऱ्या माझ्या. आणि जनाबाईंनी सांगितलं होतं 20 गौऱ्या माझ्या आहेत आणि 5 गौऱ्या या रणकीच्या आहेत. आणि यांनी खरोखरच ती गौरी उचलली, कानाला लावतात, विठ्ठल 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 आवाज आला की एकीकडे ठेवतात, ज्या गौरीतून आवाज नाही आला ती गौरी बाजूला ठेवतात. ज्याप्रमाणे जनाबाईंनी सांगितलं की ज्या गौरीतून इट्टल इट्टल आवाज येईल त्या 20 गौऱ्या माझ्या आहेत, आणि बरोबर 20 गौऱ्या त्या निघाल्या. त्या क्षणाला कबीरजींनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, मायबाई संत आहात आपण, हे काही खोटं नाही, कारण तुम्ही तुमचं सगळं कार्य हे मनापासून भगवंताला अर्पण केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला मनापासून जे अतिशय आवडतं आणि ज्याच्यावर आपलं अतिशय प्रेम असतं तेच मुळी संतांच्या सांगण्यावरून भक्त मोठ्या विश्वासानं कृष्णार्पण करतात. खरे भक्त 24 तास आपलं शरीर भगवंताच्या सेवेत गुंतवतात. या जनाबाईसारखं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे म्हणणारे जे संत, या सगळ्या संत सज्जनांनी जो जो धंदा काय करत होते, जो जो व्यवसाय जे करत होते ते सगळं काही त्यांनी कृष्णार्पण केलेलं होतं.
आपली वृत्ती क्षणभर देखील दृश्याच्या प्रेमात गुंतू देत नाहीत. हे खरे भक्त, खरे साधक, खरे संत अन्नासाठी लाचार होऊन श्रीमंतापुढे ते लाळ घोटत नाहीत. दृश्याच्या लालसेनं आपलं आयुष्य कवडी मोल करत नाहीत. लाखो रुपये खर्च केले तरी घडीभर आयुष्य परत मिळत नाही. अशा बहुमोल आयुष्याचा पूर्ण उपयोग करून भक्त परमार्थ जोडतो. अर्थात दृश्य सुखाच्या राशी तो थुंकून टाकतो. भगवंताच्या सुखाची गोडी काही औरच आहे. तिच्यासाठी राजे लोक राजवैभव देखील टाकून वनात जातात आणि दृश्य सुख थुंकून टाकून परमार्थ साधतात. खरा भक्त आयुष्याचा अर्धा क्षण देखील वाया जाऊ देत नाही. राजा परीक्षितीला जेव्हा आता समजलं होतं की आता त्याच्या आयुष्यामध्ये अवघे 7च दिवस आहेत, तेव्हा त्यांनी संपूर्ण राज्याचा त्याग केला. पद, प्रतिष्ठा, कांता, पुत्र, राज्य सगळं एका क्षणामध्ये त्याग करून टाकलं. कारण अर्धा क्षणसुद्धा परत आयुष्य मिळणार नाही हे माहिती होतं. आणि म्हणून स्वतःचं सारं जीवन तो भक्त सर्वस्वी कृष्णार्पण करतो. स्वतःचा देह, बायको, मुलं आणि इतर कुटुंबीय मंडळी भगवंताची आहेत असं मनापासून वाटणं याचंच नाव कृष्णार्पण होय. म्हणून आपण आपले नातेवाईक आणि घरदार याविषयी माझेपणा मनात न बाळगता सर्वांना कृष्णार्पण करून भक्त भगवंताच्या सेवेला लागतो. आणि जेव्हा माझेपणा यामध्ये येतो तेव्हा काय होतं तर आसक्ती निर्माण होते. एकदा एक पती-पत्नी फ्रीज घेण्यासाठी म्हणून दुकानामध्ये जातात. वेगवेगळ्या कंपनीचे फ्रीज बघतात आणि आता हे मिस्टर अँड मिसेस गुप्ता असतात. त्यांनी सगळे फ्रीज बघितले आणि एक फ्रीज त्या दोघांनाही आवडला. आता फ्रीजला इतकी मागणी होती की खूप गर्दी होती दुकानामध्ये. म्हणून त्या दुकानदारांनी सांगितलं की आपका नाम क्या है? म्हणे मिस्टर एंड मिसेस गुप्ता. ये आपका नाम का टैग उस फ्रिज को लगा दो. मतलब हम ये दूसरे किसी को दे नहीं सकते और कोई इसका डिमांड नहीं कर सकता. यांनी ते टॅग घेतला, त्या फ्रीजवर लावला. आता त्या फ्रीजचं दुकान इकडून इकडे लोक फ्रीज घेऊन चालले होते आणि इतक्यात काही त्या दुकानातले मजूर दुसरा फ्रीज खांद्यावर घेऊन जाता या मिस्टर अँड मिसेस गुप्तांनी जो फ्रीज सिलेक्ट केला होता त्याच्या जवळून जाताना ते उभे राहिले. का तर त्या फ्रीजला काही धक्का लागू नये, त्याला ओरखडा पडू नये म्हणून. खरं तर फ्रीजला ओरखडा पडला तर तो दुरुस्त करून घेता येतो, पण हा जो नरदेह त्यांना प्राप्त झालेला होता त्याला जर खऱ्या अर्थाने ओरखडा पडला असता तर त्यांना एका क्षणाचंही आयुष्य परत मिळालेलं नसतं. पण माणूस जेव्हा आसक्तीमध्ये गुंततो, त्याला ममत्व जोडलेलं असतं, माझ्या नावाचा टॅग बसलेला असतो, तेव्हा मात्र त्याला या देहाची आसक्तीपेक्षा त्या वस्तूची आसक्ती असते. आणि त्यातही पुन्हा स्वतःचा देह, प्राण, बायको, मुलगा, घर, दार या सगळ्यांमध्ये त्याला आसक्ती जडते. पण जेव्हा खरा भक्त आहे त्याला यातला वास्तविक स्वतःचा देह, प्राण, बायको, मुलगा, घर, दार यामध्ये परमात्मा आत बाहेर व्यापून आहे ही दृष्टी ज्याच्या अंतःकरणात उदय पावते त्या भक्ताचं सर्वस्व मी अर्पण करतो असं न म्हणता सहजच ब्रह्मार्पण होतं. तोच खरा भक्त होय. कारण तो संकल्प वाचून सगळं काही ब्रह्मार्पण करतो. अर्थातच आपला देह, बायको, मुलं, घर, दार, पैसा, अडका हे सगळं शुद्ध श्रद्धेनं आत्मार्पण करून सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करतात. ते भक्त भगवंताला अत्यंत प्रिय होतात आणि त्यांनाच आत्मदर्शनाचा आनंद भगवंत प्राप्त करून देतो. तो कसा ते ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी.